नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन ऍप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आहे। आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही। आता हा GR साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडंसं समजतं ना। पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा GR आहे अध्यक्ष महाराज हा मी तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे ठीक आहे। आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा। हे तिन्ही GR आहे अध्यक्ष महाराज। माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो अशी प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही ते प्रश्न विचारताय। अहो मंत्र्यांना नाही विचारताय हो आशिषजी तुम्ही एक वकील आहात असं का करताय? माझी एवढीच विनंती आहे सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही करणार नाही पण रेकॉर्डवर चुकीचे होऊ नये। ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा ठीक आहे काढून टाका पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज। आणि मी मंत्री महोदय तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे ए अध्यक्ष महाराज सन्मान्य मंत्रींनी अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही। मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात।